नमस्कार, माझं नाव सुनीता किसन गायकवाड, राहणार टाकळी भान, जिल्हा अहमदनगर. आणि मी कलाकार आहे. गणपत मान्याकडं पूर्वी होते मी तेव्हा. आता मी अंगठा आहे सर, तसं सांगायला गेलं तर. पण तेव्हा मी सोनिया गांधीच काम केलं होतं. सोनिया गांधींचं काम तुम्ही सोनिया गांधीच काम केलं. आता त्या भारतामधले एवढ्या मोठ्या नेते आहेत, त्यांचा नेमका रोल काय होता? काय रोल तुम्ही केलेला होता? सांगते ना. आता मी अंगठा आहे, पण मग गणपती माने त्यांनी मला चांगलं त्याचं प्रॉन्टिंग दिलं होतं आणि तसं बोलायचे. मी तुम्हाला थोडं बोलून दाखवते. पहिला सीन, राजू जी से शादी करके मैं बहुत ही खुश हूँ. एक इटालियन लड़की की शादी एक भारतीयों के साथ होना ये बहुत ही अनहोनी बात थी. कैम्ब्रिज में हम दोनों की पहचान हुई. माय फादर एंड मदर वॉज कैथोलिक दे डिड नॉट विथ मैरी राजीव गांधी. मग सतीश शर्मा येतो. गुड मॉर्निंग सोनिया जी. गुड मॉर्निंग मिस्टर सतीश शर्मा, आप कैसे आए? मग ते म्हणतो, क्या चला है आपका? बहुत ही खुशहाल जिंदगी है मेरी. लाडली सास, राजू जैसे पति, प्रियंका और राहुल जैसे प्यारे बच्चे, और इससे ज्यादा और क्या चाहती है? मगर ये सब होकर भी इटाली की याद आपको सताती हो. वो तो हर औरत को होता है. मायके की याद कभी भूल जाती है क्या? मगर मैं अपने जन्मभूमि से दूर रहकर भी कभी अपने दिल को इतना नहीं लगा लेती. क्यों? क्योंकि यहाँ भी मुझे माता जी की तरफ से मायके की जैसा ही प्यार मिळता आहे. आता काय एवढं आठवत नाही, थोडंसं आठवलं, सांगितलं तुम्हाला. हे जे तुम्ही केलं, आता तुम्ही तर निरक्षर आहात, म्हणजे अंगठा आहे. हो, अंगठा हे डायलॉग वगैरे इंग्रजी काही हिंदी आहे त्याच्यामध्ये, ते कसं तुम्हाला अवगत झालं? अवघड म्हणजे तुम्हाला सांगू का, रात्रून दिवस ती प्रॅक्टिस करायची. गणपत मान आहेत ना, विमाने, ते बसायचे घेऊन मला आणि मग ते बोलायला लावायचे. मग जसे ते बोलायचे तसे त्यांच्या मागं मी बोलायचे. मग ते पाठांतर करावं लागत. आता मागं तर कुणीही सांगू शकेल, पण स्टेजवर ते आपल्यालाच बोलावं लागतं आठवून. मग ते सगळं पाठांतर करून, आणि कसं माझी मेमरी चांगली आहे, हे गाणे वगैरे मी म्हणते ना, हे सगळं पाठ करूनच म्हणते. शिक्षण नसल्यामुळं लगेच पाठ होतं पण माझं. मग ते पाठ करून बोलायचे. म्हणजे हे जे प्रयोग आहेत हे कुठं कुठं सादर केले तुम्ही? हे गणपत माने, परत तुम्हाला सांगते मंगला बनसोडे, त्यांच्याकडे 10 वर्ष होते मी. मंगलताईकडे बाबूराव बोरगावकर, भिका भीमा सांगवीकर, नंदा पाटील पिंपळेकर, कुंदा पाटील पिंपळेकर, हे असे मोठे मोठे तमाशात केले. आता आम्रपाली पुणेकर यांच्या तुम्ही लोकनाट्यामध्ये आहात. दत्ता माडिक पुणेकर यांच्याही लोकनाट्यात तुम्ही काम केलेलं आहे. हो, महाराष्ट्र फिरलेला असत. हो, महाराष्ट्र फिरलो. काय तमाशामध्ये काम करताना कोणता आनंद मिळतो नेमका? बघा, आता हे प्रशिकाची सेवा करतो, खूप आनंद वाटतो. पण त्यांना जे आहे ना, ती खरी कला घेताच येत नाही. आता आहे ना, लोकांना काय लागतं, धांगडधिंगा, खरं लावण्या, असे काय गवळणी जुन्या ऐकत नाही लोक. लगेच गाणे लावा, गाणे लावा, गाणे लावा. म्हणजे आमच्यासारखेच आहे ना, फक्त मागं उभारून म्हणायचं, एवढंच काम करायचं आम्ही. आता एवढा मोठा तुम्ही महाराष्ट्रात कला सादर करताय, परंतु वयानुसार माणूस वृद्ध होतो आणि वयानुसार जे ते नंतर वृद्धपकाळामध्ये तमाशा कलावंतांची परिस्थिती, जी एनर्जी जी तरुणपणात असते ती राहते का, किंवा त्यांना तसा आधार मिळतो का? पुढे आधार नाही भेटत हो, तशी एनर्जी राहते. आता माझं 50 वय आहे ना, अजून पण स्टेजवर मी तुम्ही बघितलंच असेल माझं. पण मग कसं आहे, तसा रिस्पॉन्स भेटत नाही ना. पण 60 गेलं, 65 गेलं, वृद्धपकाळाला 70 वय झालं, मग नाही, मग तेव्हा काय करू शकत नाही. काय करू शकत नाही. मग अर्थव्यवस्था पोट तर भरलं पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल? काय करायचं मग? आता मानधन बिंधन आता सरकारने आमच्याकडे बघितलं पाहिजे ना. अजून मानधन नाही, काय नाही. आता मस्त केले कागदपत्र हे, पण अजून काही झालेलं नाही. ते तमाशा कलावंतांना मानधन मिळालं नाही का? आता कोणाला मिळालं, कोणाला नाही, पण आम्हाला तर नाही भेटलं अजून मानधन. म्हणजे तुमची अपेक्षा काय? सरकारकडे काय दिलं पाहिजे तुम्हाला? सरकारने आपल्या महिन्याला आपल्याला काय असेल ते आमचा पगार आमच्या पदरात द्यावा, म्हणजे आम्ही त्याच्यावर महिनाभर खाऊ पिऊ शकतो, राहू शकतो. आता मला 3 मुलीच आहे, मुलगा पण नाही. आता 3 मुलीचं शिक्षण आम्ही नवरा बायकोनं या धंद्यावरच केलं. तुमचे मिस्टर कुठे आहेत? माझे मिस्टर काय आहेत? हे तुमचे मिस्टर आहेत? माझे मिस्टर आहेत. नमस्ते दादा. तुम्ही तमाशा कलाकार म्हणून काम करता? किती वर्षापासून करता? जवळजवळ मला झाले 40. कशी बरं ताई नाही तिचं आवड आणि तुम्हाला तिचं आवड कशी काय? मला पहिल्यापासून आवडलं, कारण गावात नाटक राहायचं आमच्या. माणिक कापशे म्हणून पाटील घराण्याचा मुलगा होता. त्या माणिक कापशेने नाटक केलं आणि त्याच्यामध्ये मला श्रीपात्र दिलं. श्रीपात्र, मी त्या श्रीपात्र घेतल्यानंतर मला 2 लावण्या दिल्या, ढोलकीच्या तालावर आणि नवतीच्या गंगनात कीर्तीच्या अंगणात, या लावणी मी सादर केलं.
तुम्ही कलाकार म्हणून काम केलं, पण तमाशात येताना जे दिग्गज तमाशा कलावंत आहे त्यापैकी तुम्ही डोळ्यासमोर कोण आदर्श मानलं, की त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही तमाशात मध्ये काम केलं? म्हणजे नंदा पाटील पिंपळकर तिथून माझी सुरुवात आहे. त्याच्यानंतर मंगला बनसोडे, दत्ता माळी पुणेकर, मास्टर रघु खेडकर, आपलं कुंदा पाटील, कदमा सांगितलं, बाबुराव बोरगाव यांच्यामध्ये काम केलं. अजून कोणत्या तमाशामध्ये आपण काम केलं मग? रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, भिकाभीमा सांगवीकर, नंदा पाटील पिंपळेकर, कुंदा पाटील, संगीतराज दत्ता माळी पुणेकर, मंगला बनसोडे यांच्यामध्ये काम केलं. सगळ्यात आनंद कोणत्या बारीत काम करताना वाटला? सगळ्यात आनंद म्हणजे सगळ्याच पार्टीज म्हणजे आम्ही दोघं आम्हाला वन्स मोर किंगच म्हणायचे. आमचं गाणं म्हणल्याच्या नंतर पब्लिक झोपतून उठायचं आणि टाळ्यांशी त्याचा आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा. मंगलताईमध्ये आम्ही भरपूर गाजलो, कारण मंगलताई आणि रामचंद्र बनसोडे हे कलाकाराचे खूप चाहते होते. आम्हाला तिन्ही लय जीव लावला आणि अजून पण ते आम्हाला जीव लावतात. तुम्हाला मुली तीन मुली सर, आम्ही तिन्ही मुलींचं शिक्षण केलं. काय करतात मुली? मुलगी एक पुण्याला आहे, काय करते? देवा पाटलाला सिस्टर आहे. सिस्टर. दुसरी? दुसरी 12वीला आहे. तिथे ते हे काय म्हणते ते केस कापायची ब्युटी पार्लर. आणि एक लहान आहे, तिचं 12वी, तिचं कॉम्प्युटर झालं. तुम्ही तमाशा कलाकार मुलं जे आहे ते नाही म्हटलं तर शिकवली नाही, आमचा ध्यास होता सर. आम्हाला काय आता पुढचं काय बरोबर नाही, आणि याच्यात घालून आता काय तसं पब्लिक नाही हो. कलीचं पब्लिक असतं तर आम्ही काढलं असतं. त्यांना कला येत नाही असं नाही. आता माशाच्या पिल्ल्याला काही शिकावं लागत नाही, त्यांना सुद्धा कला येते, पण त्यांना आतापर्यंत स्टेजवर काय आम्ही आणलं नाही. त्यांचं भरपूर शिक्षण केलं. भरपूर शिक्षण केलं, आम्हाला त्याच्यातच आनंद द्यावा.